धनुराशी, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. तुम्ही कमी बोलता पण सगळं पाहता. लोकांना वाटतं तुम्ही फक्त निरीक्षण करता, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात नोंदवून ठेवता. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचं एक पाऊल सगळ्यांचा खेळ बदलून टाकतं. आजपासून तुमच्या आयुष्यात काही अशा घटना सुरू होणार आहेत ज्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, पण परिणाम जबरदस्त असतील. हे नुसतं राशी भविष्य नाही, हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सत्य उघड होतील आणि काही भ्रम तुटतील. धनुराशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, पण आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे. जे थांबलं होतं ते हलणार आहे, जे अडकलं होतं ते सुटणार आहे आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच. म्हणून लक्ष देऊ नये का, कारण पुढील प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. पहिली घटना आहे लपलेलं सत्य उघड होणार, डोळे उघडणारा क्षण. तुमच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य अचानक समोर येणार आहे. बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती, एखादा व्यवहार, सगळं वरवर ठीक दिसत होतं, पण तुमचं मन शांत नव्हतं, कारण तुम्ही साधे नाही. तुमचं निरीक्षण अचूक असतं. आता अशी वेळ येईल की सत्य स्वतःहून उघड होईल. कदाचित एखादी चूक पकडली जाईल, एखादा मेसेज, एखादी माहिती किंवा एखादं वाक्य तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला, ज्याला महत्त्व दिलं, तिथे काहीतरी लपलेलं होतं. सुरुवातीला मन दुखावेल, थोडा राग, थोडी निराशा, थोडा धक्का बसेल, पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आहे. कारण धनुराशी एकदा सत्य ओळखलं की मागे वळून पाहत नाही. तुम्ही शांतपणे निर्णय घ्याल, कोणाला काही सिद्ध करणार नाही, पण तुमच्या कृतीतून सर्वांना उत्तर मिळेल. ही घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकाल. सगळे आपले नसतात ही जाणीव तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करेल. पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण आहे. आता तुम्ही भावनेपेक्षा सत्यावर चालणार आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाणार आहे. दुसरी घटना अडकलेलं काम, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग. ही दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका गोष्टीभोवती अडकून पडला होता. फाईल मंजूर होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबलं होतं, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता किंवा एखादं वैयक्तिक काम सतत पुढे ढकललं जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासली, लोकांशी नम्रपणे बोललात, नियम पाळले, पण तरीही काहीतरी अडथळा येत होता. या सगळ्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, मी इतका प्रयत्न करतोय तरी का थांबते? पण धनुराशी, तुम्हाला माहीत नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होता. चुकीच्या वेळेला गोष्ट पूर्ण झाली असती तर कदाचित पुढे मोठी अडचण निर्माण झाली असती. आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. एखादा सिनियर अधिकारी, ग्राहक, नातेवाईक किंवा मित्र, जो एका शब्दाने, एका सहीने, एका संधीने सगळं पुढे नेईल. तुम्हाला जाणवेल की जे इतके दिवस थांबलं होतं ते आता झपाट्याने पूर्ण होत आहे. या घटनेमुळे तुमच्यातील हरवलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्ही पुन्हा उभं राहाल, पण यावेळी अधिक ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, वेळ चुकीची होती, ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत करेल. काही धनुराशींसाठी ही घटना आर्थिक सुटकेची असेल. अडकलेले पैसे मिळतील, कर्जफेडीचा मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. काहींसाठी ही करिअरमध्ये मोठी प्रगती असेल, बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. आणि काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि नातं पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली, म्हणून आता यश अधिक स्थिर असेल. धनुराशी, दुसरी घटना म्हणजे थांबलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण आहे. आता गोष्टी हलणार आहेत, प्रगती सुरू होणार आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करणार आहात की सातत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकतातच. तिसरी घटना नात्यांचा भूकंप, सत्याची चाचणी आणि तुमचा आत्मसन्मान जागा होणार. तिसरी घटना ही साधी नाही, ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारी आहे. बराच काळ तुम्ही काही नाती मनापासून जपली होती. तुम्ही ऐकलत, समजून घेतलत, समोरच्याच्या चुकाही दुर्लक्ष केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या, कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही.
तुम्हाला टिकवणं आवडतं, पण प्रत्येक वेळी टिकवणं योग्यच असतं असंही नाही. आता परिस्थिती अशी बनेल की एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होतात. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही निरीक्षण कराल. कारण धनुराशी लगेच प्रतिक्रिया देत नाही, ती पुरावे गोळा करते. आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटेल तेव्हा तुम्ही शांतपणे पण कायमचा निर्णय घ्याल. काहींसाठी ही घटना प्रेमसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुम्ही ठरवाल हे नातं माझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. आणि काहींसाठी मैत्रीत अंतर येईल. काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल आणि त्यानंतर सत्य स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट घडणार आहे. खरे लोक तुमच्यासमोर अधिक ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात तुमची साथ देतील. तुम्हाला जाणवेल की कमी लोक असले तरी खरे म्हणणे असणारेच महत्त्वाचे असतात. ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल. तुम्ही पुरेसं झालं असं म्हणण्याचं ध्येय दाखवाल. तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तर्क आणि अनुभव यांच्या आधारे पाऊल उचलाल. धनुराशी तिसरी घटना म्हणजे नात्यांची शुद्धी आणि तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात. बाकीचं सगळं वेळेच्या ओघात दूर जाईल आणि तुम्ही अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक शांत व्हाल. आता चौथी घटना, करिअरमध्ये मोठी झेप, मेहनतीचा स्फोटक परिणाम. चौथी घटना तुमच्या कामाशी, करिअरशी आणि प्रतिष्ठेशी थेट जोडलेली आहे. तुम्ही नेहमीच पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदारी उचलणारे आणि चुका न होऊ देणारे व्यक्ती आहात. इतरांना प्रकाशझोतात राहायला आवडतं, पण तुम्ही परिणामांवर लक्ष देता. अनेक वेळा तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तरीही तुम्ही वाद न घालता पुढचं काम सुरू ठेवलं. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक एखादी संधी, प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून विशेष विश्वास तुमच्या वाट्याला येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल मी तयार आहे का, पण लक्षात ठेवा तुम्ही खूप आधीपासूनच तयार आहात. फक्त वेळ तुमची नव्हती. ही घटना तुम्हाला तुमच्या कुवतीची जाणीव करून देईल. ऑफिसमध्ये तुमचं मत विचारलं जाईल, तुमच्या कामाची दखलही घेतली जाईल आणि काहींसाठी बढती किंवा पगारवाढीचं दार उघडू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा क्लायंट किंवा नवीन करार किंवा अचानक वाढलेली मागणी दिसू शकते. महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फक्त काम करणारे राहणार नाही, तर निर्णय घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुमचं विश्लेषण कौशल्य, तपशिलाकडे लक्ष देण्याची सवय आणि प्रामाणिकपणा हे सगळं तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. चौथी घटना म्हणजे मेहनतीचा स्फोटक परिणाम आहे. इतकी वर्ष तुम्ही पेरलेलं बी आता झाड म्हणून उभं राहणार आहे. तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमची ओळख अधिक ठळकपणे समोर येणार आहे. आता घटना क्रमांक 5, आर्थिक स्थितीत मोठा बदल आणि स्थैर्याचा नवा अध्याय. पाचवी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. आर्थिक उलथापालथ आणि त्यानंतर स्थैर्य. बराच काळ तुम्ही पैशांबाबत सतर्क होता. प्रत्येक खर्चाचा हिशोब, प्रत्येक व्यवहाराची खात्री, भविष्यासाठी बचतीची धडपड, हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे केलं. पण तरीही काही वेळा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली. अनपेक्षित खर्च, कुटुंबाची जबाबदारी, अडकलेले पैसे, कर्जाचा ताण या सगळ्यामुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा विचार केला की मी इतकं नियोजन करतो तरी पैशांमध्ये स्थिरता का येत नाही. पण धनुराशी, तुम्ही जे पेरलं होतं त्याला वाढण्यासाठी वेळ लागत होता. आता तो काळ संपत आहे. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या दारात येईल. थांबलेले पेमेंट हातात येईल. जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. पगारवाढ, बोनस किंवा प्रमोशन मिळेल. व्यवसायात मोठा ग्राहक मिळेल. एखादी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देईल. पण लक्षात ठेवा, ही घटना केवळ पैसा मिळणं नाही, तर ही तुमच्या मानसिक सुरक्षिततेची सुरुवात आहे. इतके दिवस जेव्हा तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करत होतात, आता तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. काही धनुराशींसाठी घर, जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरेल. काहींसाठी कर्जफेडीचा मार्ग मोकळा होईल. काहींना कुटुंबासाठी मोठी आर्थिक जबाबदारी पूर्ण करता येईल.
आणि त्या क्षणी तुम्हाला आतून प्रचंड समाधान मिळेल. या घटनेचा एक आध्यात्मिक पैलूही आहे. तुम्ही पैशाला भीतीने नव्हे तर शहाणपणाने पाहायला शिकाल. पैसा तुमचा शत्रू नाही तर तो साधन आहे आणि तुम्ही त्याचं योग्य व्यवस्थापन करायला तयार आहात. 5वी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत होण्याचा क्षण आहे. आता तुम्ही फक्त महिन्याचा खर्च भागवणारे राहणार नाही तर भविष्य घडवणारे व्हाल. तयार राहा, कारण आता तुमच्या हातात केवळ पैसा नाही तर सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची ताकद येणार आहे. आता 6वी घटना, आरोग्य, ऊर्जा आणि जीवनशैलीत आमूलाग्र बदल. 6वी घटना तुमच्या शरीर आणि मनाशी थेट संबंधित आहे. इतके दिवस तुम्ही जबाबदाऱ्या, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी आणि भविष्याची चिंता यात स्वतःकडे दुर्लक्ष केलं. छोट्या तक्रारी, थकवा, डोकेदुखी, पचनाचे त्रास, झोप न लागणं, मानसिक अस्वस्थता हे सगळं तुम्ही ठीक आहे असं म्हणत पुढं ढकललं. पण आता एक अशी जाणीव होणार आहे जी तुम्हाला थांबवेल. कदाचित एखादा मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरांचा सल्ला, अचानक आलेला थकवा किंवा एखादा प्रसंग ज्यामुळे तुम्हाला कळेल की शरीराची आणि मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. ही घटना घाबरवणारी नाही तर जागं करणारी आहे. तुम्ही अचानक तुमच्या दिनचर्येकडे लक्ष द्याल, आहारात बदल कराल, नियमित चालणं, योग किंवा व्यायाम सुरू कराल आणि तुम्हाला झोपेचं महत्त्व कळेल. मोबाईल आणि ताण यापासून थोडं अंतर ठेवाल. ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ स्वतःसाठी राखून ठेवाल आणि सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेणं कमी कराल. सगळं परफेक्ट असायलाच हवं हा दबाव कमी कराल. स्वतःला दोष देणंही थांबवाल. काही धनुराशींसाठी हा काळ डिटॉक्स सारखा असेल. जुन्या सवयी सोडून नवीन आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा. काहींसाठी मानसिक शांती मिळवण्याचा. जुना ताण, जुने विचार आणि जुने अपराध भाव सोडून देण्याचा. 6वी घटना तुम्हाला शिकवेल की निरोगी शरीर आणि शांत मन हेच खरं धन आहे. पैसा, यश, नाती सगळं त्यानंतर येतं. धनुराशी, आता तुम्ही स्वतःकडे अधिक जबाबदारीने पाहाल, स्वतःला प्राधान्य द्याल आणि हा बदल तुम्हाला केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही अधिक मजबूत, स्थिर आणि सकारात्मक बनवेल. तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील नव्या ऊर्जेचा अध्याय सुरू होणार आहे. आता 7वी घटना, सन्मान, प्रतिष्ठा आणि समाजात तुमची ओळख मजबूत होणार. 7वी घटना तुमच्या प्रतिष्ठेशी आणि समाजातील स्थानाशी जोडलेली आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे काम केलं, कोणत्याही दिखाव्याशिवाय जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला. तरीही तुम्ही वाद टाळला, कारण तुम्हाला माहीत होतं वेळच खरी साक्ष देणार आहे. आता हीच वेळ आली आहे, एखाद्या प्रसंगात तुमचं नाव पुढे येईल. लोकांना तुमची खरी किंमत कळेल. कदाचित ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल, वरिष्ठांकडून सार्वजनिक प्रशंसा मिळेल, एखाद्या कार्यक्रमात सन्मानितही केलं जाईल किंवा कुटुंबात तुमचं मत निर्णायक ठरेल. ही घटना अचानक घडेल आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण लक्षात ठेवा, हा सन्मान एका दिवसात मिळवलेला नाहीये. तो तुमच्या सातत्य, शिस्त आणि प्रामाणिक स्वभावामुळे मिळालेला आहे. काही धनुराशींसाठी सोशल किंवा पब्लिक प्लॅटफॉर्मवर ओळख वाढू शकते. काहींसाठी कुटुंबात मान सन्मान वाढेल. काहींना एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी निवडलं जाईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. ही घटना तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवेल. आत्तापर्यंत तुम्ही पडद्यामागे होता, पण आता तुम्ही प्रकाशझोतात उभं राहण्याची वेळ येईल. धनुराशी, 7वी घटना म्हणजे तुमच्या किमतीची अधिकृत ओळख आहे. आता लोक फक्त तुमचं काम पाहणार नाहीत तर तुमचं व्यक्तिमत्वही मान्य करतील. तयार राहा, कारण तुमचं नाव, आता तुमचा सन्मान आणि तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होणार आहे. आता पाहूयात 8वी घटना, शत्रूंचा संपूर्ण पराभव आणि गुप्त खेळ उघड आणि शत्रूच्या सत्याचा विजय. धनुराशी, ही 8वी घटना साधी नाही. ही तुमच्या आयुष्यातील न्यायाचा क्षण आहे. बराच काळ तुम्हाला जाणवत होतं की कोणीतरी तुमच्या प्रगतीवर सावली टाकत आहे. समोरून गोड बोलणारे पण मागून अडथळे निर्माण करणारे लोक, ऑफिसमधील राजकारण, कुटुंबातील गैरसमज, मित्रांमधील मत्सर किंवा व्यवसायातील स्पर्धा, काहीतरी शांतपणे तुमच्या विरोधात काम करत होतं. तुम्ही मात्र संयम ठेवला, कारण धनुराशी भावनेने नाही तर निरीक्षणावर चालते. तुम्ही पुरावे शोधले, घाई केली नाही, कोणावरही उघड आरोप केला नाही. आतून त्रास झाला पण बाहेर शांत राहिलात. आता वेळ बदलतो आहे. विरोधकांकडून एक चूक होणार आहे.
एखादा खोटा प्लॅन उघड होईल. एखादा मेसेज, एखादी चर्चा, एखादी चूक आणि सगळं स्पष्ट होईल. लोकांना कळेल की तुमचं काम स्वच्छ होतं आणि अडथळे कुणी निर्माण केले होते. ही घटना भांडण घडवण्यासाठी नाही, तर ती तुमची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी आहे. तुम्हाला ओरडावं लागणार नाही, वाद घालावा लागणार नाही, कारण परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने बोलेल. काही धनुराशींसाठी ऑफिसमध्ये तुमच्यावर टाकलेला आरोपही खोटा ठरेल. स्पर्धेत तुम्ही स्पष्टपणे जिंकता. कुटुंबात तुमच्याविषयी गैरसमज दूर होईल. व्यवसायात प्रतिस्पर्धांचा डाव उलटा पडेल. पण सर्वात मोठा विजय बाहेरचा नाही, आतला आहे. तुम्हाला जाणवेल की संयम हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर तुम्ही आधीच रागाने प्रतिक्रिया दिली असती तर कदाचित गोष्ट वेगळ्या वळणावर गेल्या असत्या. आता तुमचा मार्ग स्वच्छ होईल. जे लोक तुमच्या आड येत होते ते स्वतःच बाजूला होतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. लोक म्हणतील, धनुराशी शांत आहे पण चुकीच्या गोष्टी सहन करतही नाही. 8वी घटना म्हणजे सत्याचा अंतिम विजय. आता तुमचं पाऊल अधिक ठाम असेल, तुमचा आवाज अधिक प्रभावी असेल आणि तुमच्या मार्गात उभं राहण्याचं धाडस कोणी करणार नाही. तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचा अध्याय संपत आहे आणि विजयाचा नवा अध्याय सुरू होत आहे. आता 9वी घटना भाग्याची अनपेक्षित चाल आणि आयुष्यात मोठा बदल. 9वी घटना तुमच्या आयुष्यात अचानक वळण घेऊन येणार आहे. तुम्ही नेहमीच नियोजन करून चालणारे, प्रत्येक पाऊल मोजून टाकणारे, पण आता अशी परिस्थिती तयार होईल जी तुमच्या प्लॅनमध्ये नव्हती. एखादा अचानक प्रवास, ट्रान्सफर, नवीन जॉब ऑफर, परदेशाशी संबंधित संधी किंवा आयुष्य बदलणारी भेट. काहीतरी अनपेक्षित घडणार आहे. सुरुवातीला तुम्हाला अस्थिर वाटेल, कारण तुम्हाला स्थिरता आवडते. पण लक्षात ठेवा, हा बदल तुमच्या विरोधात नाही, तर तुमच्या प्रगतीसाठी आहे. कधीकधी विश्व आपल्याला आरामाच्या चौकटीतून बाहेर काढतं, कारण मोठं यश त्या चौकटी बाहेरचं असतं. काही धनुराशींसाठी हा बदल करिअरमध्ये मोठी झेप ठरेल. काहींसाठी नात्यांमध्ये नवीन सुरुवात, काहींसाठी घर किंवा शहर बदलण्याचा निर्णय, तर काहींसाठी आध्यात्मिक जागृती. एखाद्या गुरूची भेट, एखादा अनुभव जो विचारसरणीच बदलून टाकेल. या घटनेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही बदल हाताळू शकता. तुम्ही फक्त सुरक्षिततेत जगणारे नाही, तर आव्हान स्वीकारणारे आहात. 9वी घटना म्हणजे तुमच्या आयुष्याचा अपग्रेड आहे. जुनं पान बंद होईल, नवीन अध्याय सुरू होईल आणि हा अध्याय अधिक व्यापक, अधिक यशस्वी आणि अधिक समाधान देणारा असेल. तयार राहा, कारण आता भाग्य तुमच्यासाठी अनपेक्षित चाल खेळणार आहे आणि ती चाल तुमच्या फायद्याचीच असेल. आता 10वी घटना आयुष्य बदलणारा निर्णायक निर्णय आणि भीतीवर विजय. 10वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्पा ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका मोठ्या निर्णयांभोवती फिरत आहात. मनात विचारांची गर्दी, हे करू का नको, जोखीम घ्यावी का थांबवावं, लोक काय म्हणतील. तुम्ही प्रत्येक शक्यता तपासली, फायदे तोटे मोजले, पण अंतिम पाऊल उचलताना थोडं थांबलात. आता परिस्थिती अशी बनेल की निर्णय टाळणं शक्य नाही. वेळ तुम्हाला पुढे ढकलेल. कदाचित करिअर बदलण्याची संधी, व्यवसाय विस्तार, नात्यात पुढे जाण्याचा किंवा संपवण्याचा निर्णय, घर, शहर बदल, मोठी गुंतवणूक, काहीतरी असं ज्यामुळे तुमचं आयुष्य नवीन दिशेने वळेल. सुरुवातीला भीती वाटेल, कारण तुम्हाला सुरक्षितता आवडते. पण लक्षात ठेवा, तुमचं विश्लेषण कौशल्य, तुमची शिस्त आणि तुमचा अनुभव तुम्हाला चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही. तुम्ही भावनेवर नाही, तर स्पष्ट विचारांवर चालता. ही घटना तुम्हाला आतून बदलून टाकेल. तुम्ही मी करू शकतो या भावनेने पुढे जाल आणि एकदा निर्णय घेतलात की मागे वळून पाहणार नाही. लोकांना तुमच्यातील नवा आत्मविश्वास दिसेल. काही धनुराशींसाठी हा निर्णय आर्थिक प्रगतीचा दरवाजा उघडेल. काहींसाठी मानसिक मुक्ती देईल, काहींसाठी आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकेल. 10वी घटना म्हणजे भीतीवर विजय आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा क्षण आहे. आता तुम्ही परिस्थितीचे बळी राहणार नाही, तर तुम्ही परिस्थिती घडवणारे आहात. तयार राहा, कारण हा निर्णय तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे. आता 11वी घटना संपूर्ण जीवन परिवर्तन, कर्मफळाचा अंतिम निर्णय आणि नव्या युगाची सुरुवात. 11वी घटना ही फक्त एक घटना नाही, तर ती तुमच्या आयुष्याचा संपूर्ण हिशोब पूर्ण करणारा क्षण आहे. आत्तापर्यंत जे काही घडलं, अन्याय, मेहनत, शांतपणे सहन केलेले अपमान, न बोलता केलेली मदत, स्वतःच्या भावनांना दाबून घेतलेले निर्णय, या सगळ्याचं उत्तर आता मिळणार आहे. तुम्ही नेहमी विचार केला की मी चुकीचं काय केलं होतं, पण सत्य असं आहे की तुम्ही चुकीचे नव्हतात.
तुम्ही फक्त वेळेआधी तयार होतात. विश्वाने तुम्हाला थांबवलं कारण मोठ्या भूमिकेसाठी तयारी चालू होती. आता 11वी घटना तुम्हाला एका नव्या पायरीवर उभं करेल. तुम्ही अचानक जाणवाल की तुमचं विचार विश्व बदललेलं आहे. आधी ज्या गोष्टींसाठी तुम्ही तासनतास चिंता करत होतात त्या आता तुम्हाला लहान वाटतील. आधी ज्या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतात त्यांची गरज उरणार नाही, कारण तुम्ही स्वतःला मान्यता द्यायला शिकलेले असाल. आता ही घटना कशी घडेल तर एखादं मोठं यश तुमच्या नावावर येईल, एखादी जुनी अडचण कायमची संपेल, एखादं नातं स्पष्टपणे तुमच्या बाजूने उभं राहील, किंवा तुम्हाला अचानक एक मोठी संधी मिळेल जी तुमचं आयुष्य अपग्रेड करेल. पण सर्वात मोठा बदल बाहेर नाही तर तो आत होणार आहे. तुम्ही आता भीतीवर चालणार नाही तर आत्मविश्वासावर चालणार. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या दडपणातून बाहेर पडाल आणि मी पुरेसा आहे ही भावना स्वीकाराल. काही धनुराशींसाठी हा काळ आध्यात्मिक जागृतीचा असेल. तुम्ही शांततेत शक्ती शोधाल. काहींसाठी हा सामाजिक सन्मानाचा काळ असेल. लोक तुमचं मत विचारतील, तुमच्या अनुभवाचा आदर करतील. काहींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक स्थैर्याचा शिखरबिंदू असेल. 11वी घटना म्हणजे कर्मफळाचा अंतिम निर्णय. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कृतीचं उत्तर मिळेल, पण तुम्ही सुडाने नाही तर प्रगतीने उत्तर द्याल. धनुराशी, आता तुमच्या आयुष्यात एक नवं युग सुरू होत आहे. जुनं दुःख, जुन्या चुका, जुने अपमान हे सगळं मागे राहील. पुढे असेल ते म्हणजे स्पष्ट विचार, मजबूत आत्मसन्मान आणि स्थिर यश. तयार राहा, कारण आता तुम्ही फक्त परिस्थितीला सामोरे जाणारे नाही तर परिस्थिती घडवणारे आहात. आता तुमचा काळ सुरू झाला आहे आणि यावेळी तो कोणीही थांबवू शकणार नाही. या 11 घटना केवळ शब्द नाहीत, त्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलणारे टप्पे आहेत. इतकी वर्ष तुम्ही शांत राहून प्रामाणिकपणे कोणालाही त्रास न देता तुमचं कर्तव्य करत राहिलात. कधी तुमची किंमत कमी झाली, कधी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष झालं, कधी तुमच्या भावनांना समजून घेतलं नाही, पण तुम्ही थांबला नाहीत. आता वेळ बदलते आहे. आता परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. आता तुमच्या संयमाचं फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही संयमी आहात. तुम्ही घाबरट नाही, तुम्ही विचारपूर्वक पाऊल टाकणारे आहात. आणि जेव्हा धनुराशी ठरवते तेव्हा तिच्या मार्गात उभं राहणं कोणालाही शक्य नसतं. आता तुमचं नवं पर्व सुरू होत आहे. आत्मविश्वासाचं, स्थैर्याचं, सन्मानाचं आणि यशाचं. जुन्या वेदना मागे ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जर तुम्ही सुद्धा धनुराशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, माझा काळ सुरू झाला आहे, कारण आता विश्व तुमच्या बाजूने उभा आहे आणि हा वेळ तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.